नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलो आहे अक्षय तृतीयासाठी उंबरठ्यावर, दारावर, देवापुढे, पूजेसमोर आणि बऱ्याच अशा शुभ प्रसंगी तुम्ही अशा प्रकारची रांगोळी नक्कीच बनवून ठेवू शकता. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे आणि ह्या सणाच्या निमित्ताने आम्ही एक वेगळी स्किल तुमच्यासमोर सादर करत आहोत. चला तर मग सुरू करूया. इथे मी 5 टिपके काढून घेण्यासाठी 4 सेंटीमीटरवर असे A4वर लाईन्स आखून घेतल्या. त्या लाईन्स जिथे ड्रॉ झाल्यात किंवा जॉईंट झाल्यात तिथे आपण आपले टिपके काढून घेणार आहोत. माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्यांना प्रिंटआउट डिझाईन कुठून काढायची किंवा कशी काढायची याचं थोडंही आयडिया येत नाही आहे. त्यासाठी ह्या बेसिक स्टेप्स इथे बघा 4 सेंटीमीटरवर मी मार्क करून घेतला आहे आणि हे टिपके काढून घेतले आणि आपण जसं टिपक्यांची रांगोळी काढतो तशी ड्रॉ करून घेते अगदी हलक्या हलक्या पेन्सिल्स लाईन्सने. ही थोडी कॉम्प्लिकेटेड डिझाईन असल्यामुळे जवळपास मला एक 15 ते 20 मिनटं ही फक्त आणि फक्त डिझाईन ड्रॉ करण्यासाठी गेलं आहे. आता या डिझाईन ड्रॉ करताना जर तुमची ड्रॉईंग खरोखरच चांगली नसेल तर तुम्ही प्रिंटआउटही घेऊ शकता बरं का. आता इथे पहा ना, A4मध्ये थोडंसं जे पान आहे ते बाहेर जात होतं आणि म्हणून मी एक्स्ट्रा पान तिथे कट करून त्याच A4चं कट करून ह्या साईडला लावलं. आपल्याला काय फक्त डिझाईन हवी आहे. आता ही डिझाईन ड्रॉ करून झाल्यानंतर मी ब्लॅक मार्करने त्यावर बॉर्डर करून घेतली आणि माझी डिझाईन इथे रेडी आहे. हीच डिझाईन आपण पर्मनंट मार्करने A4 OHP शीटवर स्ट्रेस करून घेणार आहोत, काहीशी अशी. आता हे करताना काय करायचं, सेलो टेपने आपली OHP शीट आपल्या डिझाईनवर फिक्स करून घ्यायची जेणेकरून ती हलणार नाही. सगळे लाईन्स ड्रॉ करून झाल्यानंतर काहीशी अशा प्रकारे ही डिझाईन दिसत आहे. फेविकॉल MR मी इथे वापरते आहे. 50% फेविकॉल MR घ्या आणि 50% पाणी. काहीसं अशा प्रकारे मिश्रण रेडी होईल आणि हे मिश्रण आपल्या रांगोळीवर राऊंड ब्रशने वापरा. राऊंड ब्रशने वापरल्यानंतर हलकं आपल्याला फिलरच्या साहाय्याने त्यावर रांगोळी टाकून घ्यायची. पेपरच्या काहीशा छोट्याशा तुकड्याने ती रांगोळी थोडीशी प्रेस करून घ्यायची आणि उरलेली रांगोळी अशी झटकून बाहेर काढायची. पहिल्या लेअरमध्ये तुम्हाला अंदाजे येऊन जाईल की आपली रांगोळी व्यवस्थितरित्या स्टिक होते की नाही. बघा, पहिल्या लेअरमध्ये ती बऱ्यापैकी स्टिक झाली आहे. अरे रे, मी रांगोळी करायला घेतली आणि माझा ऑरेंज कलर संपत आला आहे. त्यामुळे ह्यापुढे मला ऑरेंज कलर वापरता येणार नाही. पण नक्कीच जेव्हा मी कोणतीही नवीन रांगोळी आणते तेव्हा मार्केटमधून आणल्यावर ती तशी वापरायची नाही आहे तुम्हाला. ती थोडीशी चाळून घ्या आणि नंतर वापरा. आता फिलरच्या साहाय्याने मी इथे सगळ्या माझ्या रांगोळीची डिझाईन्स म्हणजे जे आपण डॉटेड रांगोळी काढून घेतली आहे ती रांगोळीने फील करून घेऊ. काहीशी अशी पहिला लेअर मारून तुम्हाला रेडी करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्ही दुसरा लेअर त्यावर मारू शकता. आता 2 लेअरच्या मध्ये किती अंतर असलं पाहिजे, सुमारे 15 ते 20 मिनटं तुम्ही 2 लेअरमध्ये अंतर ठेवू शकता. जेव्हा मी पहिला पिंक सुरू केला त्याच्यानंतर मी अर्धा पाऊण तास तर मला बाकीची रांगोळी करायला गेले. म्हणजे पहिला पिंक मी जेव्हा करेल तेव्हा ऑलमोस्ट हाफ ॲन आवरपेक्षा जास्तीत जास्त वेळ झालेला असेल आणि म्हणून ज्या सिक्वेन्सने तुम्ही करायला घेतला आहे त्या सिक्वेन्सने तुम्ही परत एकदा ती रांगोळीचा दुसरा लेअर सुरू करू शकता. आता इथे पहा, दुसरं काहीही वेगळं असं काही करायचं नाही आहे तुम्हाला. फक्त मिश्रण आपल्या OHP शीटवर लावायचं आहे, रांगोळी स्टिक करायची, उरलेली रांगोळी झटकून बाहेर काढायची आणि त्यासाठी तुम्ही पेपरचा वापर करू शकता. आपल्या स्वतःचे रंगसंगती यामध्ये वापरा. रंगसंगतीसाठी ना बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली आहे की रंगसंगतीचा नक्कीच एक व्हिडिओ बनवू आम्ही, पण त्याला थोडा अजून वेळ लागेल कारण त्यामध्ये बरेच डिटेल्स स्टडी आणि ह्या सगळ्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे आणि ती नक्कीच तुमच्यासमोर आम्ही व्हिडिओतून आणण्याचा प्रयत्न करू. आता इथे मी अगदीच बेसिक रंगसंगती वापरली आहे. तुम्ही ते पाहू शकता की माझा पहिला लेअर कंप्लीट झाल्यानंतर मी लगेच दुसरा लेअर कंप्लीट केला
कारण कंप्लीट करायला घेतलं आहे कारण माझा पहिला लेअर होऊनच अर्धा तास झाला आहे. तुम्ही इथे पाहू शकता हलक्या हलक्या हाताने मी परत दुसऱ्यांदा त्यावर फेविकॉलचा थर लावत आहे, लेअर लावत आहे आणि त्यावर रांगोळी स्टिक करून घेत आहे. काय ना, रांगोळी रेडीमेड रांगोळीचे हे जे विश्व आहे ते मला खूपच आवडायला लागलं आहे आणि त्यावर नवीन नवीन काही गोष्टी आणायला फार इंटरेस्टिंग वाटत चाललं आहे. म्हणून त्यामुळेच आमच्या व्हिडिओ थ्रू आम्ही नक्कीच बेसिक टू बेसिक, स्टेप बाय स्टेप डिटेल्स नक्कीच द्यायचा प्रयत्न करू. आणि जर तुमचे काही क्वेरी असतील, तुम्हाला कुठे अडत असेल म्हणजे काही कळत नाही आहे किंवा जेव्हा तुम्ही ट्राय केला तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले असतील तर ते नक्कीच आम्हाला शेअर करा, जेणेकरून आम्ही आमच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्याचे नक्कीच काही उपाय देता येतील किंवा हॅक्स देता येईल, काही टिप्स देता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करू. आता इथे तुम्ही पाहू शकता की मी दुसऱ्या लेअरचा पिंक देखील कंप्लीट करून घेतला आहे आणि अशा प्रकारे मी पूर्ण रांगोळीचे दोन्ही लेअर कंप्लीट करून घेणार आहेत. काहीशी अशी दिसते ना, फारच सुंदर. आता इथे मी फटाफट दाखवण्याचं कारण हेच आहे की जवळपास 8 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे आणि जर मी ही आउटलाईनही हळूहळू घेतली असती तर जवळपास 10 ते 15 मिनटाचा हा व्हिडिओ झाला असता. त्यामुळे मला इथे स्पीडअप करून दाखवावं लागेल की मी कसं फॅब्रिक व्हाईट कलरने आउटलाईन करून घेतली आहे. आउटलाईन करताना मी इथे लक्षात घेतलं आहे की ही टिपक्यांची रांगोळी आहे आणि म्हणूनच तुम्ही इथे पाहू शकता की बऱ्याच पेटलच्या आणि पानाच्या टोकाला मी मुद्दामून टिपके ॲड केलेत, जेणेकरून टिपक्याच्या रांगोळीचा लुक यावा. काहीशा अशा प्रकारे तुम्ही आउटलाईन करून कंप्लीट करून घ्या. इथे तुमची डिझाईन रेडी झाली. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही डिझाईन कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो, जर तुम्हाला डिझाईनची प्रिंटआउट हवी असेल तर तुम्ही मला डायरेक्ट इन्स्टावर DM करू शकता. आणि हो, तुम्हाला आमच्या अशा नवीन नवीन डिझाईन्स आणि रांगोळी आवडत असतील तर नक्कीच आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि काही डाऊट्स असल्यास कमेंट करा, सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन, तुमचं एक फॉलो आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि नवीन नवीन आयडियाज घेऊन यायला प्रेरित करत असतात. भेटूया अशाच भन्नाट आणि मस्त आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि मैत्रिणींनो, रांगोळी जरूर बनवत राहा. कारण जर प्रॅक्टिस कराल तर नक्कीच ही कला तुम्हालाही येईल बरं का. धन्यवाद.